नमस्कार, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. तर काल मी जसा विचार केलेला होता तसं कुठलीच कामं माझी झाली नाही. तर असं म्हणजे असं होतच नाही. आपण विचार करतो की आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, आज दिवसभरात हे आवरायचं आहे, ते आवरायचं आहे. खूप विचार मी काल केलेला होता, पण तसं काहीच झालं नाही आहे. म्हणजे कधी-कधी असं होतं ना, आपण विचार एक करतो आणि दुसरीच कामं होतात. तर असं म्हटलं काल स्टँड वगैरे मला पेंट करायचं होतं, मी म्हणलेलंही होतं, पण मला काही झालेलं नाही आहे. तर बघूया, आज झालं तर ठीकच आहे. आज रविवार आहे, दिनेश पण घरी राहणार, म्हणजे सुट्टीचा दिवस आहे. तर आता अगोदर मी स्वयंपाक करून घेते, म्हणजे जी ही कामं आहे ती दिवसभरात थोडीफार मी आवरणार आहे. कारण दिनेश ज्या दिवशी घरी असतो त्या दिवशी थोडीशी हेल्प भेटते त्याची आणि ती कामं माझी होऊन जातात. नाहीतरी दररोजचं कसं एकटी एकटी हे करा ते करा, खूप धावपळ होते आणि कधी कधी विचार करते की असू दे, म्हणलं किती करायचं, मग त्यामध्ये ती काम जे आहे ना ते राहून जातं. काल तसंच झालेलं होतं. इकडे मी अगोदर पोहे काढून घेतलेले आहेत आणि पोहे धुवून ठेवलेला आहे मी, आणि वरण भाजी रोजचा स्वयंपाक आहे ते पण संग बनत आहे. भाजीची पण मी तयारी करून घेतलेली आहे, म्हणजे नंतर करायला काहीच ठेवत नाही. जी ही स्वयंपाक असतो म्हणजे सकाळचा आणि दुपारचा 2 वेळेचा स्वयंपाक मी आताच करून घेत असते. तर अगोदर ते मी इकडं पोहे फोडणी घालत आहे. पोहे धुवून घेतलेले आहेत आणि इकडं कांदा, हिरवी मिरची सगळं मी चिरून घेतलेले, कोथिंबीर घेतलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी जिरं टाकलेलं आहे, म्हणजे जेव्हा पोहे सुशेला असा काही नाश्ता बनतो ना तर थोडंसं तेल पण जास्तच यूज होतं. तसं तर मी भाज्यांना जास्त तेल टाकत नाही. तुम्ही बघत असता, फक्त छोट्या चमच्याने 1 किंवा 2 चमचे मी तेल घेत असते. जेव्हा असा काही नाश्ता बनतो त्यावेळी थोडंसं तेल पण जास्त यूज होतं. पण दररोज बनत नाही, कधीतरी अधूनमधून बनत असतं. काल शनिवार म्हणून मी सुशाला बनवला, आज पोहे बनत आहेत. तर इकडं फोडणी तयार झालेली आहे. जसं कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं टाकलं, परतून घेतल्यानंतर मी टमॅटो टाकलं, थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे. म्हणजे फोडणीमध्ये हळदी पावडर टाकली ना कलर छान येतो. ते तुम्ही भाजी बनवा किंवा पोहे कुठला नाश्ता बनवा, फोडणीमध्ये हळदी पावडर टाकायची, टेस्ट पण येतो आणि कलर तर खूपच छान येतो. नंतर मी भिजवलेले पोहे टाकले, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे आणि छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवायचं. एकदम मस्त झटपट पोहे बनून तयार झालेले आहेत. आणि आमचे राजकुमार मग्न आहेत मोबाईलमध्ये, म्हणजे काहीतरी बघण्यामध्ये मग्न आहे. दररोज कसं घाईगडबड खूप असते, कॉलेजला जायचं असतं, टायमिंग होते, रनिंगला जाऊन येतो, आल्यानंतर पटकन आंघोळ करणं, जेवणं खाणं, मग तितक्यामध्ये टाईम होतच होतं. म्हणजे कधी ना लेट पण होतं, 1-5-10 मिनिट. पण आज निवांत आहे दिनेशला पण, तर म्हटलं आंघोळ पण केला नाही, म्हणत आहे मग मी आज मला आंघोळ करायची नाही, आंघोळीला सुट्टी आज सुट्टी आहे. तर म्हटलं सुट्टी नाही, काही नाही, मी आंघोळ घालते. तर दररोज तर नाही, पण प्रत्येक रविवारी मी दिनेशला आंघोळ घालत असते, कारण दररोज होत नाही. दररोज त्याला पण घाईगडबड असते आणि आपल्याला पण घाईगडबड असते. रविवारी थोडंसं निवांत, थोडासा लेट झाला काही हरकत नाही, पण रविवारी मुलांना आंघोळ घालायची, कारण सुट्टीचा दिवस असतो. थोडासा लेट झाला काही हरकत नाही. तर दिनेशला आंघोळ घालून मी आलेली आहे परत किचनमध्ये, आणि इकडं थोडंसं लसूण मी वाटत आहे, म्हणजे आता संग मी भाजीची पण तयारी इकडं करत आहे. बाकीची कामं तर खूप सारी राहिलेली आहेत, पूजा वगैरे, पाणी भरणं, ही ती कामं. परत आज ते स्टँड जे आणून ठेवलं त्याला काल पेंट करायचं होतं, काल काही झालं नाही आहे, तर आज मला ते पण करायचं आहे. आणि ते पेंट ठेवलेलं आहे वरती, तर ते काढून घ्यायचं आहे, म्हणजे काढणं आणि ठेवणं त्यामध्येच थोडासा कंटाळा मला येतो. वरती ठेवलं आहे, आता कुठल्या बकेटात ठेवलं काय माहिती, म्हणजे खूप सारं पेंट उरलेलं आहे. तर कुठल्या बकेटामध्ये ते डबे ठेवले काय माहिती. आता ते म्हणजे जे गेटला पेंट करतो ना आपण, त्याला वार्निश पण म्हणलं जातं, ते गेटला लावायचं आहे मला. तर तसे पण 2-4 डबे ठेवले. ते एक मी यांना दिलेलं होतं गॅरेजमध्ये, कुणातरी मशीनला लावायचं होतं म्हणत होते, तर त्यांना एक दिलेलं होतं आणि बाकीचं मी ठेवलेलं आहे. आता बघूया कुठल्या बकेटात मी ठेवलेलं आहे, ते पण मला काढायचं आहे. तर इकडं अगोदर दिनेशला मी पोहे दिलेले आहेत आणि बाकीचे पोहे मी इकडं एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवले आणि टिफिनमध्ये भरले आहेत बाकीचे. आणि हे कढई रिकामी करून घेतलेले आहे. आता यामध्येच भाजी बनणार, कारण वेगवेगळ्या कढया घेईन तर खूप सारे भांडे होणार आहेत नंतर, तर मला हीच कढई घेऊया. तर कढईमध्ये घेतलेलं आहे मी 2 चमचे, त्याला एकदम छोटा चमचा आहे, जास्त मोठा नाही आहे. आणि जिरे संपले आहेत मसाले डब्यामधले, तर जिरेही मी काढून घेतलेले आहे. तर अधूनमधून अशी छोटी कामं होतात ना, त्यामध्येच थोडासा लेट होतो. तर इकडं मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे, ते छान तडतडलं की यामध्ये टाकलेले आहे मी लसूण, म्हणजे एक 10-12 पाकळ्या लसूण मी वाटून घेतलेला आहे. आणि इकडं खूप सारे कांदे मी चिरून घेतलेले आहेत. लसूण परतून घेतल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे आणि परतून घेऊया. कोथिंबीर संग टाकलेले आहे. आणि इकडं दिनेशला देत आहे लिंबू, म्हणजे लिंबू खूप सारे आणलेले आहेत, मी भरणीत भरून ठेवले, ते फ्रीजमध्ये तशीच भरणी ठेवलेली आहे. पण ते म्हणजे किती दिवस राहणार, ठेवून खूप दिवस झाले ठेवलेलं आहे मी. तर म्हटलं दररोज खायला घ्या, असंच वेस्ट करण्यापेक्षा, कारण उन्हाळ्यामध्ये एकही लिंबू राहत नाही फ्रीजमध्ये, दररोजच्या दररोज लिंबू शरबत वगैरे बनत असतं. पण या दिवसामध्ये ना थंडीचं वातावरण आहे, त्यामुळे लिंबू शरबतही कोणी पित नाही, म्हणून ते लिंबू तशीच राहून गेले. चटणी वगैरे मी बनवत असते, पण यावेळी चटणी बनलेली नाही आहे.
तर ते लिंबू तसेच राहिलेले, तर मी जेव्हाही नाश्ता वगैरे बनतो त्यावेळेस मी देत असते. तर इकडे दिनेशला दिलेले पोह्यावरती घालून खात आहे तो. टॅमॅटो टाकत असते त्यामुळे लिंबू हे घेण्याची गरज पडत नाही. तर इकडं आज मी बनवत आहे मसुरीची भाजी मेथीची भाजी टाकून. तर मेथीची भाजी म्हणजे एक पेंडी आणलेली होती, अगोदर याची भाजी बनलेली आहे, थोडीशी मी ठेवलेली होती. तीच भाजी धुवून मी चिरून घेतलेली आहे. आणि इकडं फोडणी तयार झाली. मी वाटीभर मसुरीची डाळ टाकून परतून घेतलेलं आहे. नंतर मी मेथीची भाजी टाकलेली आहे, परतून घेतलं. आणि यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकली तर फ्लेवर छान येतो, पण हिरवी मिरची काय आता भाजणं वाटणं मी केलेलं नाही. इकडे लाल मिरची पावडर्स मी टाकलेली आहे, हळदी पावडर चवीपुरतं मी थोडंसं धना पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. छान मी मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवलेलं. आणि भाजी अर्धीवट शिजवून घ्यायची, म्हणजे पूर्णपणे शिजवायची नाही. जी डाळ आहे मसुरीची ती अर्धीवट शिजली तर भाजीला टेस्ट छान येतो. तर इकडं आता जी ही मी डबे काढलेले होते सगळे मी जागेवर ठेवून देते. आता भाजी बनलेली आहे, फक्त मला बनवायची एक भाकरी. आणि दिनेशला मी खवा पण आणायला लावलेला आहे काल. म्हणजे विचार केला की काहीतरी गुलाबजामुन वगैरे किंवा खव्यापासून खूप सारे रेसिपी बनतात, पेढे बनतात, काहीतरी बनवूया असा विचार करून बघूया. आता त्याचा मुहूर्त कधी लागेल उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आणि तर जी पसारा झाले ते पण मी काढलेले, म्हणजे शॉपिंग बोर्ड वगैरे सगळं मी पुसून जागेवर ठेवलेलं आहे. बघू शकता इकडं भाजी बनलेली आहे, म्हणजे डाळ पूर्ण शिजवायची नाही, अर्धवट शिजलेली आहे. हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. तुम्ही म्हणत होता बाहेरचं वातावरण दाखव, म्हणजे दररोज स्वयंपाक दाखवण्यापेक्षा वातावरण दाखवत जात आहे. तर हे बघू शकता छान अशी हवा आहे. तुम्हाला खूप आवडतं हे घरचं जे वातावरण, म्हणजे जे व्ह्यू येतो ना समोर, खूप आवडतो तुम्हाला. खरंच खूप छान आहे, एकदम ताजी फ्रेश हवा येते इथून आणि छान पण वाटतं. पण एक वेळा वैताग पण येतो, हवा खूप असते त्यामुळे. तर हे निसर्ग, हे वातावरण बघून तुम्हाला खरंच छान वाटतं. तुम्ही म्हणता की गेटच्या बाहेरचं जे आहे ना थोडंफार दाखव, तर हो कधी तर तो पण व्हिडिओ करेल. पण घाईगडबड खूप असते मॉर्निंगला, दुपारच्या वेळेत वातावरण असं नसतंच आणि मॉर्निंगला होतच नाही आहे, असं होतं. त्यामुळेही काही गोष्टी राहतात ज्या आपल्याला कराव्याशा वाटतात पण होत नाही आहे, वेळेची कमी. त्यामुळे अगोदर मी खिडकी ऑन करते, छान ताजी हवा येते, सकाळी सकाळी छान वाटतं. टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 8:30 वाजलेले आहेत. आजचा वार रविवार आहे, तारीख आहे तारीख आहे 27 जुलै आहे. आणि संडे म्हटल्याने सगळ्यांना हॅपी संडे. म्हणजे रविवारी आपल्याला काही सुट्टी नसते, पण जे सुट्टी म्हणजे कॉलेज आहे, स्कूल, म्हणजे ज्यांना शाळेत वगैरे जायचं आहे त्यांच्यासाठी आज हॅपी असतं. तर असं सगळी कामं माझी म्हणजे सगळी आवरली आहेत, खूप सारी आहे. सगळी कामं कधीच आवरत नाहीत आपली, खूप सारी होऊन जातात. पण जे इम्पॉर्टंट आहे, जे आता म्हणजे नाश्ता वगैरे झालेला आहे सगळ्यांचं, यांना दिलेला आहे, दिनेशचं झालेलं आहे. आणि आता इथून पुढची कामं म्हणजे अगोदर मी करणार आहे देवपूजा. टायमिंग 8:30 वाजलेले आहेत, आता देवपूजा करून घेते, म्हणजे करता 9 वाजतीलच. म्हणजे दररोजची टायमिंग फिक्सच झालेले 9 वाजतच आहेत. आणि भाजी बनवलेली आहे मी मसूरची, म्हणजे काही सुचत नव्हती काय करायचं आणि फ्रीजमध्ये काही भाज्या नव्हत्या, म्हणजे असं होतच असतं. तर त्या दिवशी मी काहीतरी अशी मोकळी भाजी बनवत असते. मी सुकी भाजी मसुरीची मी बनवली, वरण भात हे बनलेलं आहे, पोहे बनलेले आहेत. रविवारी म्हणजे तुम्ही म्हणता की रविवारला पोहे सुशेला असा नाश्ता चालतो का, तर हे खातात अगोदरपासून, म्हणून मी बनवून देत असते. नाहीतरी असं गुरुवार आहे, सोमवार आहे, त्या दिवशी काही असे म्हणजे असं काही खात नाही, फक्त एक वेळचं जेवण होतं आमचं, त्यानंतर काहीच खात नाही. तर ही सगळी कामं झालेली आहेत. आता भाकरी वगैरे करायची, पण त्यावर मी देवपूजा करून घेते, नंतर खूप लेट होणार आहे. आणि दररोज पाऊस आहे, आता 4 दिवस झालं पाऊस, एकसारखा पाऊस आहे, अजिबात उघाड दिलेली नाही. पण आज थोडंसं वातावरण ठीक वाटते, पण हवा खूप भयानक आहे. तर पूजा झाल्यानंतर अगोदर मी कपडे मशीनला लावते. आणि आज मला चिवडा करायचा आहे. काल मी रव्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू हे बनवलं. परत दीपकसोबत जे मित्र होता त्याचा, म्हणजे ट्रेनिंगला बेंगळूरला होते ते दोघंजण, त्याची मम्मी पप्पा पण येत आहेत. तर त्या ताईंचा फोन आलेला होता काल. त्या म्हणत होत्या, ताई तुम्ही एखादी वस्तू करून घ्या, मी एखादी, म्हणजे दोघीचं एकसारखं नको. मी रवा लाडू, शेंगदाण्याचे लाडू बनवले, तर त्याने तिळीचं ह्याचं त्याचं काहीतरी वेगळं ते बनवणार आहेत. म्हणजे आमची चर्चा सुरूच आहे. तर आज मी चिवडा करणार आहे. बाकीचं भाकरी वगैरे मी गेल्या वेळेला जेव्हा देवाला गेलेलो होतो आम्ही, चिवडा तर नेला होता, भाकरी नेल्या होत्या खूप साऱ्या करून. पण यावेळेस भाकरी नेणार नाही, कारण तेव्हा ना खूप नुकसान झालं भाकरींचं. जे रेडीमेड भाकरी असतात ना तेच खाल्ले होतो आम्ही सगळ्यांनी, आणि ते भाकरी आपल्या घरच्या थोड्याशा कडक झालेल्या होत्या, खाता आलेल्या नाही. तरी हेच म्हणत आहे यांना की सगळ्यामध्ये आपण एक 2-3 कार्टून भाकरीच घ्या, म्हणजे घरामध्ये करून घ्यायचं नाही, कारण एकतर आता पावसाळा दिवस आहे, भाकरी राहणार नाही आहेत. त्यामुळे भाकरी करायचं तितकं टाळलेलं आहे. बाकीच्या सगळ्या वस्तू मी करणार आहे. परत कपडे हे ते थोडं मी काढून ठेवलेलं आहे. मी नंतर खूप गोंधळ होतो जातो वेळेस, त्यामुळे, आणि सकाळी जायचं असं म्हणत होते, त्यामुळे मी थोडंसं लवकर सगळी कामं अगोदरच आवरणार आहे. तर चला आता देवपूजा करून घेते. पाणी आज दिनेशच्या पप्पानीच भरून ठेवलेलं आहे हांडा, म्हणजे मॉर्निंगला लवकर त्यांची आंघोळ होते, आणि मम्मी म्हटलं तेवढा हांडा भरून ठेवा, तर छोटा हांडा भरून ठेवलेला आहे. त्यामुळे आता वेगळं बोरवेल चालू करणं, पाणी भरणं काही नाही आहे. तर देवपूजा मी करून घेते. आणि पुढची कामं म्हणजे खूप सारे आहेत, आता सांगून तर जमणार नाही आहेत. तर चला, भाजी तर बनलेली आहे, सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते भाजीचं. भाजीवरण हे झालेले, भात झालेले, फक्त भाकरी मला करायची. त्यानंतर जे आहे ना चिवडा वगैरे मी करणार आहे. आणि एका डब्यात मी लाडू भरून ठेवले, बघू शकता खूप छान टेस्टी लाडू बनलेले आहेत.
म्हणजे हे 2 डबे तर रव्याच्या लाडूने भरले आहेत. एक शेंगदाण्याचे लाडूचा आहे आणि यामध्ये थोडेसे रव्याचे लाडू आहेत. म्हणजे घरी ठेवणारे इतके नेणार नाही मी. तर चला आता पटकन अगोदर मी तर इकडे बघू शकता चहा पण ठेवलेला आहे, दूध पण गरम होत आहे आणि किचन काउंटर मी स्वच्छ करून घेते आणि मगच देवपूजा करायला सुरुवात करणार आहे. कारण लेट होतच आहे दररोज. बाकीची सगळी कामं आवडते आणि पूजेला मात्र लेट होतो, कारण नंतर खूप धावपळ होते, डिस्टर्ब होतं. घडीघडला पूजा करतो वेळेस उठणं मला ठीक वाटत नाही. एक वेळा पूजा करायला बसले की मग पूजामध्येच मग्न होते, नंतर कोणी डिस्टर्ब करत नाही. कारण एक वेळेस सगळ्यांचं आवरून देते, मग नंतर आपल्याला कोणीही डिस्टर्ब करत नाही. निवांत मग्न होऊन देवपूजा पण करू शकतो. तर इकडं चहा बनलेला आहे, दूध पण गरम झालेले, गॅस बंद केला, देवपूजाही मी केलेली आहे. आणि इकडं फुलं मी घेऊन आलेली आहे. काही मार्केटून आलेली फुलं आहेत, म्हणजे झेंडू आणि सेवंती. झेंडूचं फूल जास्त दिवस राहतं ताजं म्हणून खराब होत नाही ते, पण सेवंती मात्र खूप लवकर खराब व्हायला लागते. मी दिनेशला तेच म्हणलेलं होतं की शेवंतीचं फूल घेऊन येऊ नको, पण तिथं तेच होते म्हणून तेच घेऊन आलेलं आहे. तर काही फुलं खराब झाली मी फेकून दिलेली आहे, जे चांगले तितके मी काढून घेतले. काही स्वास्तिकची घेऊन आलेले, म्हणजे आजकाल झाडांना भरभरून फुलं लागत आहेत, म्हणजे दररोजही लागतात. उन्हाळ्यामध्येही झाडाला खूप सारं फुल, कारण वरचे जे टाके आहेत ना ते भरल्यानंतर त्याचं पाईपाचं कलेक्शन, म्हणजे खालच्या साईडला इकडं पाणी जात होतं. तर दीपकनं काय केलं, ते फुलाच्या झाडाकडे केलेलं आहे त्याचं. म्हणजे जसं टाक्या भरल्या की खूप सारं पाणी जे आहे ना थोडंफार, म्हणजे टाक्या भरल्यानं आपण बंद केलो बोर तर थोडा वेळ पाणी जातच राहतं त्या पाईपातलं, मग ते पाणी जातं झाडांना. म्हणून झाडं छान आहेत, म्हणजे सगळी फुलाची झाडं जी मागच्या साईडला मी लावलेली आहेत ना, म्हणजे पाठ भिंतीला, म्हणजे पेरूचं झाड आहे, कढीपत्ता आहे, फुलाची झाडं आहेत, सगळ्यांना पाणी जात असतं टाक्या भरल्यानंतर. त्यामुळे ना ती झाडं छान आहेत, म्हणजे पावसाळ्यामध्ये तर छान राहतातच, पण उन्हाळ्यामध्येही छान वल्लावा राहतो तिथं. तर फुलं घेऊन आलेले आहे आणि देवांना स्नान घातलं, देवपाटीवर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेले आहेत, दीप प्रज्वलित केलेला आहे आणि अगरबत्ती ओवाळून घेतलेली आहे. म्हणजे धूप तितकी व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे ते धूप मी काढले, म्हणजे वेगळं पाकिट मला काढावं लागणार आहे. जे अगोदर काढलं ते व्यवस्थित जळतच नाही आहे, म्हणजे अर्ध्यातच थांबतं ते थोडा वेळ चालून, म्हणून मी अगरबत्तीच लावत आहे आजकाल. तर देवपूजा झाली, चहा पण मी घेतलेला आहे, म्हणजे नंतर नाही बनवला, मी अगोदर चहा घेतलेला होता, म्हणजे देवपूजा करण्या अगोदर चहा घेतला मी, नंतर नाही घेतला. म्हणजे व्हिडिओमध्ये दिसतं तुम्हाला की मी घडीघडला चहा पिते, पण नाही, फक्त 3 टाईम चहा पिते दिवसातनं मी, सकाळी, मग नंतर दूध आल्यानंतर, मग इव्हनिंगला 3 टाईम चहा होतो. तर इकडं सगळी कामं आवरल्यानंतर अगोदर मी कपडे मशीनला लावत आहे. म्हणजे कपड्याचं हे काम जे आहे ना अगोदर करण्याची गरज वाटत आहे दररोज, कारण लाईट राहत नाही, एक तर पावसाळा, कपडे सगळे घरभर घालावे लागतात, वल्लिकीच कपडे. बघू शकता कालचे कपडे पण आणखीन हडकत आहेत ते, तर ते आता हडकलेत व्यवस्थित. म्हणजे व्यवस्थित काय, जसं उन्हाला हडकतात तसं होतच नाही, म्हणजे फॅनच्या हवेला थोडंसं म्हणजे नम्मच असतात ते. तरी पण आता काही ऑप्शन नाही, सगळे कपडे काढून मी घडी घालून ठेवते. दररोजचेच कपडे आहेत, काही नवीन वगैरे नाही आहे त्यामध्ये. प्लीज सगळे कपडे काढून मी स्टँडमध्ये ठेवत आहे आणि चेअर रिकामी करून घेते, म्हणजे सगळ्या खुर्च्या रिकाम्या करून घेते, म्हणजे आता हे कपडे धुल्यानंतर घालण्यासाठी. कारण जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कपडे बाहेर तर मी घालू शकत नाही आहे, तर इथंच मला घालायचं आहे. तर कपडे वगैरे काढून झाले आणि कपडे म्हणजे कपडे धुवत आहे, तोपर्यंत मी इकडं करत आहे भाकरी. तर पीठ वगैरे मी चाळून घेतलेलं आहे आणि भाकर थापून मी तव्यावरती टाकलेली आहे, आलट पलट करून सेकून घेत आहे. तशाच पण दुसरी भाकर पण मी करून घेत आहे, म्हणजे दररोज आपल्या घरी भाकरीच बनतात. कधीतरी अधून चपाती बनवली, तेही वेगवेगळ्या बनवावं लागतं. माझ्यासाठी आणि दिनेशसाठी मी बनवते, बाकीचं यांना भावांना ज्वारीची भाकरच लागते. तर मी एक वेळा विचार करते की सगळ्यांसाठी एकसारखंच बनवूया, कारण वेगवेगळं करण्यामध्ये आपला भरपूर वेळ जात होती, तर त्यामुळे मी म्हणते ज्वारीची भाकर सगळ्यांना तीच करायची. आणि सवय पण झाली, दिनेश पण चपाती खात नाही आजकाल. तर इकडं ज्वारीच्या सगळ्याच मी भाकरी बनवल्या, तोपर्यंत कपडे धुवून झाले. पण आता पाऊस थांबलेला आहे थोडासा, तर विचार केलं कपडे जोपर्यंत की वातावरण ठीक आहे तोपर्यंत बाहेर टाकूया, म्हणजे हवा छान आहे, हवेनं हडकले जाते. ऊन तर तितकं नाही आहे, आवाळच आहे, पण हवा आहे. पाऊस थांबलेला आहे, म्हणजे 3-4 दिवसाच्या नंतर आज पाऊस थांबलेला आहे. तर सगळे कपडे मी झटकून इकडं टाकत आहे, म्हणजे मशीनमधून आलेले कपडे थोडेसे चोळामोळा होतात, तर छान झटकून आणि जे कपडे सवाशे ते उलटे करून मी टाकत आहे. अंदाज लावू शकतात किती हवा आहे, म्हणजे 3-4 दिवस ना हवा होती ना ऊन होतं ना कसलं काय, थंडगार असं वाटायचं आणि सारखं रिमझिम पाऊस चालूच होता. पण आज छान झालेले वातावरण. जोपर्यंत की कपडे मी उन्हाळा टाकून येत होते आतमध्ये, तोपर्यंत इथं बघू शकता बजरंगबली येऊन बसले खिडकीला. दररोजच येत असतात, म्हणजे त्यांना एक माहिती झालेली, तर काही भेटतं, म्हणजे खोबरं वगैरे मी भाकर पण देत असते, म्हणून येऊन बसलेले आहेत. आणि इथं दूध वगैरे काय ठेवलं आहे, सगळ्यामध्ये हात घालत होते. तर मी नंतर खिडकी बंद केली, कारण भीती पण खूप वाटते. खिडकीतनं काय ते आतमध्ये येत नाही आहेत, पण सगळं पाडत आहेत खिडकीमध्ये जे ठेवलेलं आहे. तर मी खिडकी अगोदर बंद केली, त्यांना भाकर वगैरे देत असते, त्यामुळे ते येत असतात दररोज. आणि कधी कधी गेट जर असलं चालू तर डायरेक्ट आतमध्ये येतात आणि भाकरी जी दिसते ती घेऊन जातात. पण मला भीती वाटते, नेलं तर नेलं, पण भीती खूप वाटते, त्यामुळे मी खिडकी बंद केलेली आहे. लसूण ठेवले, लसूण काय खाल्लेलं नाही, त्याने बघितलं पण खाल्लेलं नाहीत. मला वाटतं त्यांनाही लसूण वगैरे आवडत नाही आहे. तर खिडकी बंद केल्यानंतर तिथंच बसलेले होते ते.
तरी सगळी कामावले तितक्यात दिनेश आलेला आहे गॅरेजून आणि इथं स्टँड काढला आणि त्याला आता पेंट करत आहे. म्हणजे फायनली आज मुहूर्त लागला.